नमस्कार. मुंबई उपनगराच्या किंवा साष्टीच्या इतिहासावर ज्यावेळी आपण चर्चा करतो त्यावेळी आपल्याला एक डॉक्युमेंट्स किंवा एक जी महिकावतीची बखर आहे त्या बखरीवर बोलावं लागतं. त्या बखरीमध्ये आपल्याला दोन भाग त्या साष्टीचे किंवा मुंबई उपनगराचे केलेले दिसतात आणि त्यांची जुनी नावं म्हणजे एक म्हणजे मालाड खापणा आणि दुसरं मारोळ खापणा. तर आत्ता आपण मारोळ खापण्यात आहोत म्हणजे सध्याच्या मरोळमध्ये आहोत. तर या मरोळमध्ये काही जुने अवशेष हे आपल्याला बघायला मिळतात, जसे काही शिलालेख असतील, काही मंदिराचे भाग असतील, काही धेनुगड असतील. तर आत्ता माझ्या मागे तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठे अवशेष मंदिराचे साधारण 12व्या शतकातल्या शिलाहार किंवा यादवांच्या काळातल्या मंदिराचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. मी सध्या मरोळ पोलीस लाईन किंवा मरोळेश्वर मंदिर जे आहे तिथलं त्याच्या परिसरात आहे. मागे जर समजा तुम्ही बघितलं तर आपल्याला मंदिराचे अवशेष आहेत त्या ज्याच्यामध्ये आपल्याला मोठं मंदिराचं जे छत असतं ज्याच्यावर कमळाची नक्षी असते किंवा स्तंभ असतात ज्याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कीचक किंवा इतर यक्ष गंधर्व कोरलेले दिसतात ते बघायला मिळतात. आत्ता मी त्या अवशेषांच्या बाजूला उभा आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हे स्तंभ शीर्ष आहेत किंवा मंदिराचे जे खांब असतात त्याच्यावरचं स्तंभ शीर्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात यक्ष किंवा कीचक हे कोरलेले दिसतात. हा जो कीचक आहे किंवा यक्ष आहे तो एका बाजूने शिंग वाजवताना दिसतोय आणि त्याने वरचा भार हा तोलून धरला आहे असं या शिल्पात दाखवलं आहे. तसंच त्या बाजूला इतर काही शिल्प आहेत, इतर काही अवशेष आहेत. हे मोठं मंदिराचं वरचं छत किंवा मंदिराच्या गर्भगृहाच्या वरचं छत ज्याच्यामध्ये कमळाची नक्षीकाम केलेलं असतं तो भाग हा आपले इकडे बघायला मिळतो. त्याच्या पुढे आपल्याला मोठ्या स्तंभांचे अवशेष, कीचक आणि त्याच्यावरचं सगळं नक्षीकाम आहे हे सगळं बघायला मिळतं. अंदाज असा एक मरोळेश्वर किंवा मरोळ गाव आहे किंवा मरोळ ठिकाण जे आहे ते एक मोठं ठिकाण हे होतं. मुख्यतः राजधानीचं ठिकाण असलं पाहिजे, कारण महिकावतीच्या बखरीत असा एक उल्लेख सापडतो की प्रतापबिंबाने ज्यावेळी हे सगळा परिसर ताब्यात घेतला त्यावेळी मारोळी खापण्यात प्रतापपुरी वसवली असा तो उल्लेख महिकावतीच्या बखरीत आला आहे. आणि त्याचेच हे अवशेष हे आपल्याला मरोळेश्वर मंदिर किंवा मरोळ पोलीस लाईन या ठिकाणी बघायला मिळतात. अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत महत्त्वाचे असे अवशेष आहेत. खास करून इथे कोण बघत नाही किंवा कोणचं लक्ष नसतं, पण एक इतिहासाचा अभ्यासक किंवा इतिहासाचा विद्यार्थी म्हणून आपण ज्यावेळी मरोळच्या भागात फिरतो त्यावेळी आपल्याला अशा अवशेषांकडे लक्ष हे दिलं पाहिजे आणि त्याची जपणूक ही झाली पाहिजे असं मला वाटतं. तर आज मरोळच्या भागात फिरत असताना या अवशेषांना भेट देण्याचा योग आला आहे आणि त्याचा व्हिडिओ हा मी तुमच्याशी शेअर करतोय. धन्यवाद. मित्रांनो, मरोळ येथील पोलीस कॅम्पमधील मरळेश्वर मंदिरात असलेले हे प्राचीन अवशेष पाहून तुम्हाला नक्कीच इतिहासाची आवड निर्माण होईल. कृपया या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप बटन अवश्य दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे.